इथून सरळ जर पुढे गेलो आणि जर राईट मारला तर तिथे खाऊ गल्ली आहे, पण आपल्याला आता इथून अलीकडूनच आता आपल्याला इथून राईट ते वळायचं आहे. पुण्यामध्ये जर तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्रवास करायचा आहे आपल्या स्वतःच्या गाडीने तर सगळ्यात बेस्ट मोपेड गाड्या वापरायच्या, म्हणजे नॉन गिअरच्या गाड्या. त्या तुम्हाला एकदम सोप्या पडतात ट्रॅफिकमध्ये वगैरे, त्यामुळे काय एवढं हे नाही. अरे हळू दादा, हळू हळू हळू, आजींना जाऊ द्या. वयस्कर माणसं दिसली तर नॉर्मली मी गाड्या थांबवतोच, वयस्कर आणि लहान मुलं आणि सगळ्यांनाच जास्त करून. असं नाही की तरुण आहेत तर त्यांना जागा द्यायची नाही, असं काही नाही, सगळ्यांनाच जागा दिली पाहिजे. काका लवकर जावा, गाड्या सुटल्या की अंगावर घालतील गाड्या, लोक बघत नाही माणूस रोड क्रॉस करतोय का नाही. हां तू पण जा भावा, लवकर लवकर. हां ते बघा कसे गेले तिघंजण. मग उगाच आपल्या पुण्याला लोक नावं ठेवतात, मग ते मला आवडत नाही बिलकुल. ओ वल्वो, यांना काय नियम नाही काय नाही, लक्झरी गाड्या. जावा 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 काकी जावा. हे बघा मित्रांनो, आपण आलेलो आहोत सारसबागेजवळ, जिथं आत्ता आपलं काहीच काम नाही आहे. आता आपल्याला राईटला वळायचं आहे. तर हे दोन्ही रोड वनवे आहेत, त्यामुळे आपण उजवीकडच्या बाजूनेही गाडी नेऊ शकतो. गाडी ना बुलेटसारखी मजबूत असावी, पण काही का असं ना, मला बुलेट त्याच्यासाठी लय आवडते, मजबूतीसाठी. चला त्याला मागणं ठोका नाही तर पुढनं ठोका, म्हणजे यांच्यात त्या गाडीला काहीच होत नाही. नंतर आपल्या गाड्या. आणि कसं आहे ना मित्रांनो, काही मी ब्लॉगर्स बघतो ते असे रोड क्रॉस करणाऱ्यांना शिव्या देतात किंवा काय. पण बघा ना कसं आहे, तुम्हाला जास्त अक्कल दिली म्हणजे असा अर्थ नाही ना की देवाने सगळ्यांना तेवढी अक्कल दिली. ठीक आहे ना, तर एखाद्याला त्याचं नॉलेज नसतं, मग काय तुम्ही दुसऱ्यांची अक्कल काढत बसणार का? असं नाही होत ना. तुम्ही भारतामध्ये गाडी चालवताय, तुम्हाला एवढं कळलं पाहिजे. आणि जे ब्लॉगर आपल्या भारतातल्या लोकांना म्हणजे असं ट्रॅफिकच्या नियमाबद्दल चुकीचं बोलतात किंवा काय, तर त्यांनी फक्त एवढा विचार करावा, जर तुमचं जर पटतच नसेल एवढं, तर मग तुम्ही राहू नका ना आपल्या भारतामध्ये, फॉरेनला जाऊन राहा. म्हणजे तिथे तुम्हाला तुमच्या नियमांसारखे म्हणजे एकदम ग्रेट उच्च विचारांची माणसं भेटतील, काय का नाही.